कर्मात होईल मोठी वृद्धी, गुरुच्या कृपेने प्रगतीच्या संधी. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी आणि अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण गुरुदेवांच्या परिवर्तनाचा अभ्यास करीत आहोत. त्यामध्ये आज आपण तूळ राशीवर गुरु परिवर्तनाचे होणारे परिणाम समजून घेणार आहोत. मागील वर्षापासून गुरुदेव अतिचार गतीत आहे. 2 जून 2026 रोजी ते मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश करणार आहेत आणि 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत तिथेच राहणार आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे तिथे ते उच्चीचे होणार आहे. सर्व ग्रहांमधील सर्वाधिक शुभ ग्रह उच्चीचा होणं ही मोठी सकारात्मक बाब म्हणता येईल. त्यामुळे त्यांचं हे राशी परिवर्तन सगळ्यांसाठी महत्त्वाचं राहील. या काळात करावयाचे काही विशेष उपाय मी तुम्हाला सांगणार आहे, म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. ही शास्त्रीय माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा. सुरुवातीला आपण गुरुदेवांविषयी थोडक्यात माहिती समजून घेऊया. नैसर्गिक शुभग्रह म्हणून गुरुदेव ओळखले जातात. ते पत्रिकेतील ज्या स्थानात जातात त्या स्थानाचं महत्त्व वाढवतात. त्यांचं आता राशी परिवर्तन हे सर्वांसाठी महत्त्वपूर्ण राहणार आहे. ते पत्रिकेतील ज्या स्थानात जातील त्या स्थानाशी संबंधित क्षेत्रात वाढ होईल. कुणाचं करिअर उंचावेल, कुणाच्या आयुष्यात लग्नाचे योग निर्माण होतील, संतती सुख मिळेल, आयुष्याला नवीन दिशा मिळेल, वास्तू योग निर्माण होतील, वाहन योग निर्माण होईल. परंतु गुरुदेव हे सर्व देताना फक्त देत नाही, तर ते कधीतरी परीक्षा देखील घेतात. तुमच्या मूळ पत्रिकेत जर गुरुदेव प्रबळ असतील तर तुम्ही योग्य वेळी योग्य निर्णय घ्याल. तुम्हाला योग्य लोकांची साथ प्राप्त होईल, संकटात मार्ग सापडेल. एक बाब लक्षात घ्या, गुरुदेव तुम्हाला काय देतात हे महत्त्वाचं नाही, तर तुम्ही त्या गोष्टीला कसं हाताळत आहात ते देखील महत्त्वाचं आहे. आपण अनेक वेळा पाहतो काही लोकांना अचानक एखादी चांगली संधी मिळते. ही बाब देखील गुरुदेवांमुळे घडून येते. विशेषतः गुरुदेवांची महादशा अंतर्दशेच्या काळात या गोष्टी घडून येतात. तुम्हाला आठवत असेल 2025 हे वर्ष आपल्या सगळ्यांसाठी प्रचंड मोठ्या संकटाचं होतं. त्यात अचानकपणे आपल्याला 18 ऑक्टोबर ते 5 डिसेंबर हा एक कालखंड असा मिळाला की ज्यात काही चांगल्या गोष्टी देखील घडून आल्या. म्हणजे 2025मध्ये आपण ज्या प्रकारे अनेक आव्हानांना सामोरे जात होतो, संकटाचा सामना करत होतो, त्यातून आपल्याला अचानकपणे अनपेक्षितपणे एक सुखद काळ मिळाला. तसाच एक सुखद आणि सुंदर काळ आता सगळ्यांसाठी निर्माण होणार आहे. तो काळ म्हणजे 2 जून ते 31 ऑक्टोबर 2026 होय. या काळात गुरुदेव कर्क या आपल्या उच्च राशीत विराजमान असणार आहे. हा काळ तुमचं भाग्य बदलवणारा असेल. या काळाचा प्रभाव तुम्हाला वैयक्तिक समजून घ्यायचा असेल तर तुम्ही कमेंटमध्ये गुरु लिहा, तुमची राशी लिहा, म्हणजे मी तुम्हाला राशीप्रमाणे मार्गदर्शन करेल. गुरुदेव तुम्हाला संधी देतात, मात्र हे यश तुमच्या कृतीवर अवलंबून असतं. कारण मिळालेल्या संधीचा उपयोग तुम्ही कसा करीत आहात हे पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून असतं. गुरुदेवांच्या या अतिचार गतीच्या काळात अनेक गोष्टी पूर्वीपेक्षा अधिक वेगात घडतील. त्यामुळे साहजिकच निर्णय तुम्हाला लवकर घ्यावे लागतील. निर्णय घेण्यात उशीर झाला तर आयुष्यातील संधी निघून जाऊ शकते. म्हणून या काळात जागरूक राहा. आयुष्यामध्ये अचानक वळण निर्माण होतील, मात्र घाईने किंवा विचार न करता निर्णय घेतला तर तो चुकण्याची आणि त्यातून समस्या निर्माण होण्याची शक्यता देखील राहील. म्हणजे एकीकडे गुरुदेव अत्यंत शुभ होणार आहेत, कर्क राशीत जाऊन उच्चीचे होणार आहे, आणि दुसरीकडे त्यांचे अतिचार गती सुरू आहे. अशा 2 परस्पर विरुद्ध गोष्टीतून आपल्याला मार्गक्रमण करायचं आहे. तूळ राशीच्या दृष्टीने विचार केला असता 2 जून ते 31 ऑक्टोबर हा काळ तुमच्यासाठी केवळ संतुलनाचा नाही, तर हा काळ आहे करिअर, नाव आणि यशाला नवीन दिशा देण्याचा. हा काळ करिअरमध्ये ग्रोथ घडवून आणेल, तुम्हाला एक स्वतंत्र ओळख प्राप्त करून देईल. जबाबदारी तुम्ही उत्तम रीतीने घ्याल, कारण गुरुदेव राशी परिवर्तन करून तुमच्या दशम स्थानात म्हणजे कर्मस्थानात येणार आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे तिथे उच्चीचे होणार आहे, ज्यामुळे करिअर, व्यवसायातील स्टेटस, समाजातील स्टेटस, तुमची प्रतिष्ठा, तुमचे अधिकार
हे लोकांच्या नजरेत येणार आहे, जी अत्यंत सकारात्मक बाब म्हणता येईल. मात्र इथे एक साईड इफेक्ट होतो, तो म्हणजे तुम्ही तुमच्या अधिकाराचे पैसे मागण्यासाठी थोडं संकोच करता. परंतु तरीसुद्धा तुमच्या करिअरमध्ये प्रचंड विकास होईल. गुरुदेव तूळ राशीसाठी तृतीयेश आणि षष्ठेश आहेत. आता ते तुमच्या दशम स्थानात म्हणजे कर्क राशीत प्रवेश करणार आहेत. कर्क राशीमध्ये ते उच्चीचे होतात, अत्यंत प्रबळ होतात. त्यामुळे तुम्हाला करिअरमध्ये एक मजबूत ग्रोथ मिळेल. काही जातकांसाठी नोकरीमध्ये प्रमोशनच्या संधी निर्माण होतील. काही जातक जॉबमध्ये बदल करू शकतात. काही जातकांना नवीन जबाबदाऱ्या या काळात मिळू शकतात. लीडरशिपचा रोल तुम्हाला प्राप्त होऊ शकतो. आतापर्यंत तुम्ही थोडं संभ्रमात होतात. करिअरमध्ये डिरेक्शन समजत नव्हती, दिशा समजत नव्हती, योग्य मार्गदर्शन मिळत नव्हतं. परंतु तो काळ संपणार आहे. तुमच्या जीवनात क्लिअरिटी येईल. आपण नेमकं काय करायला हवं, आपल्यासाठी काय योग्य आहे याची दिशा तुम्हाला प्राप्त होईल. गुरुपरिवर्तनाच्या या काळामध्ये अजून एक बाब म्हणजे दशम स्थानातील गुरुदेवांची षष्ठ स्थानातील शनिदेवांवर दृष्टी पडेल. अर्थात अर्थत्रिकोणाच्या एका स्थानातून अर्थत्रिकोणाच्या दुसऱ्या स्थानावर दृष्टी पडेल. त्यामुळे शनिदेवांचे अशुभ प्रभाव देखील कमी होतील. शुभ प्रभाव वाढतील. म्हणजे शनिदेव जो विलंब करीत होते, जे प्रेशर तुमच्यावर टाकत होते, ते आता कमी होईल. कारण त्यांच्यावर गुरुदेवांची अमृत दृष्टी पडणार आहे. कामामध्ये स्थैर्य निर्माण होईल. रिझल्ट लगेच दिसायला लागतील. तुम्हाला परिश्रमाचं फळ मिळेल. प्रगती थोडी हळू होईल, मात्र ती ठाम असेल. शाश्वत स्वरूप तिला प्राप्त होईल, जी अत्यंत शुभ बाब म्हणता येईल. गुरुदेवांना एकूण 3 दृष्ट्या असतात. स्थानांसह त्यांची दृष्टी देखील महत्त्वाची मानली जाते, कारण त्यांच्या दृष्टीला अमृत दृष्टी म्हटलं जातं. कर्मस्थानात प्रवेश करणाऱ्या गुरुदेवांची पंचम दृष्टी तुमच्या धनस्थानावर, सप्तम दृष्टी चतुर्थ स्थानावर आणि नवम दृष्टी तुमच्या षष्ठ स्थानावर पडणार आहे. म्हणजेच आपल्या दृष्टीच्या माध्यमातून ते तुमच्यासाठी पत्रिकेतील अर्थत्रिकोण पूर्ण करतील. तेवढी शक्ती गुरुदेवांमध्ये असते. ते एकटे पत्रिकेत अर्थत्रिकोण पूर्ण करण्यात सक्षम असतात. त्यांचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील. पत्रिकेतील धनस्थान हे पैसा, कुटुंब, वाणी या सर्व गोष्टींचं स्थान असतं. अशा स्थानांवर पडणारी गुरुदेवांची अमृत दृष्टी तुमचं उत्पन्न वाढेल. तुमची वाणी प्रगल्भ व समृद्ध होईल. तुमच्या बोलण्यामुळे संधी निर्माण होऊ शकतात. कुटुंबात नवीन पाहुण्यांचं, सदस्यांचं आगमन होऊ शकतं. कर्मस्थानात प्रवेश करणाऱ्या गुरुदेवांची सप्तम दृष्टी तुमच्या चतुर्थ स्थानावर पडेल. पत्रिकेतील चतुर्थ स्थानावरून वास्तू, वाहन, मातृसौख्य, सुखशांती या सर्व गोष्टी बघितल्या जातात. तुम्हाला घर आणि करिअर या दोन्ही गोष्टी सांभाळायच्या आहेत. त्यामुळे थोडंसं प्रेशर येऊ शकतं. तरीही तुम्ही ते दोन्ही उत्तम पद्धतीने सांभाळाल. वास्तू, वाहनाचे शुभ आणि सकारात्मक योग तुमच्यासाठी निर्माण होतील. आईसोबत तुमचं नातं अधिक सकारात्मक व मजबूत होईल. कर्मस्थानात प्रवेश करणाऱ्या गुरुदेवांची नवम दृष्टी तुमच्या षष्ठ स्थानावर पडेल. ही दृष्टी अत्यंत महत्त्वपूर्ण व प्रभावशाली मानली जाते. या काळात स्पर्धा वाढेल, परंतु त्या स्पर्धेमध्ये तुम्ही जिंकण्याची शक्यता देखील वाढणार आहे. या काळात आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. विशेषतः शुगर किंवा वजन वाढणं या 2 गोष्टीच्या बाबतीत अत्यंत जागरूक राहा. सध्या गुरुदेव अतिचार गतीत आहे. त्यामुळे फास्ट फॉरवर्डमध्ये आहेत, ज्यामुळे फक्त 120 दिवसात तुम्हाला 1 वर्षाचे परिणाम दिसणार आहे. गुरुदेव एका राशीत साधारणपणे 12 ते 13 महिने विराजमान असतात. मात्र तो प्रवास केवळ 120 दिवसात होणार आहे. त्यामुळे करिअरमध्ये अचानक प्रगती घडून येईल. त्यासाठी तुम्हाला संधी पकडावी लागणार आहे. ही बाब लक्षात घ्या. मानवी आयुष्यातील सर्वच महत्त्वपूर्ण गोष्टींचं कारकत्व गुरुदेवांकडे आहे. त्यामुळे तुमचे अधिकार वाढतील, नॉलेज वाढेल, आत्मविश्वास देखील वाढेल. तुमचं समाजातील स्थान वाढेल. लोक तुमच्याकडे नेता म्हणून बघायला लागतील. या काळात तूळ जातकांनी काही बाबी विशेषत्वाने लक्षात घ्यावा. पहिली बाब म्हणजे अतिरिक्त कामं टाळा. इगो वाढू देऊ नका. प्रत्येक गोष्टीचं संतुलन राखणं महत्त्वाचं आहे. अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे 31 ऑक्टोबर रोजी गुरुदेव राशी परिवर्तन करून पुढे सिंह राशीत जातील, म्हणजे तुमच्या लाभस्थानात येतील.
त्या काळात तुम्ही जे नाव आणि पोझिशन बिल्ड कराल ते लॉंग टर्म टिकेल. तूळ राशीच्या जातकांनो, हा काळ तुमचं नाव बनवणार आहे, पण लक्षात ठेवा, नाव बनवणं सोपं असतं, टिकवून ठेवणं अत्यंत कठीण असतं. कारण तुम्ही केवळ काम करत नाही, तर तुमची ओळख तयार करीत आहात. तुमची रास जर तूळ असेल तर कमेंटमध्ये जय गुरुदेव नक्की लिहा. असंच सखोल ज्योतिष ज्ञान तुम्हाला पाहिजे असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका. उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये अनेक छोटे छोटे सहज करता येतील असे उपाय सांगण्यात आलेले आहेत. उपाय छोटे असले तरी परिणाम मोठा असतो. येणाऱ्या काळात गुरुदेव प्रबळ होऊन आपल्याला शुभफळं देणार आहेत. मग या काळात आपण काय करावं? कोणत्या मंत्राचा जप करावा? यथाशक्ती कोणतं दान द्यावं? कोणता छोटासा उपाय करावा जेणेकरून त्याची जास्तीत जास्त शुभफळं आपल्याला प्राप्त होतील? तर सगळ्यात आधी मंत्र सांगते. ओम ब्रूम बृहस्पते नमः. या मंत्राचा दररोज 108 वेळा किंवा कमीत कमी दर गुरुवारी जप नक्की करा. गुरुवारी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करा. भगवान विष्णूंची पूजा करा. केळीच्या झाडाला पाणी द्यायला हवं. हे उपाय सकाळी 6 ते 8 या वेळात पूर्व दिशेकडे तोंड करून केले तर त्याचा परिणाम अधिक प्रभावी होतो. पूजा करत असताना दीप लावायला विसरू नका. आपल्या मनाला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. संपूर्ण श्रद्धेने मंत्राचा जप करा. दानाच्या दृष्टीने गुरुवारी चना डाळ, हळद आणि पिवळ्या रंगाची फळं यांचं दान करा. अजून एक विशेष उपाय जो आजकाल खूप लोक करीत आहेत आणि त्यांना त्यांचे शुभ फळं देखील प्राप्त होत आहेत. गुरुदेवांच्या या उच्च काळात डायमंड कट सिट्रीन ब्रेसलेट तुम्हाला सूचित करण्यात येत आहे. हे गुरुचं ब्रेसलेट आहे. तसंच पुखराजचा पर्याय म्हणून उपयोग केला जातो. हे ब्रेसलेट आत्मविश्वास, सकारात्मकता, भाग्य वाढवण्यासाठी उपयोगी ठरतं. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे हे सर्व राशींसाठी सुरक्षित आहे. कुणीही परिधान करू शकतो. मात्र परिधान करण्याचा अत्यंत सोपा असा शास्त्रोक्त विधी आहे. गुरुवारी सकाळी सूर्योदयानंतर सकाळी 6 ते 8 या वेळेत ब्रेसलेटला गंगाजल किंवा स्वच्छ पाण्याने शुद्ध करा. आपण पाठवत असलेल्या ॲक्टिवेशन कार्डवर ठेवा. दीप लावून भगवान विष्णूचं ध्यान करा. ओम ब्रूम बृहस्पते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा आणि त्यानंतर उजव्या हातात धारण करा. अशा प्रकारे ब्रेसलेटला सिद्ध केल्यावर धारण करणं उपयुक्त ठरतं. डायमंड कट सिट्रीन ब्रेसलेट चमक आणि ऊर्जा रिफ्लेक्ट करण्याची शक्ती ही अतिशय जास्त असते. हळूहळू घरामध्ये सुखशांती वाढते. कुठे पैसे अडकलेले असतील तर ते येऊ लागतात. करिअरमध्ये प्रगती घडून येते. नात्यांमध्ये सुधारणा होते. मनावरचा ताण देखील कमी होतो. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे भाग्य तुमच्या बाजूने काम करू लागतं. एक लक्षात ठेवा, खूप स्वस्त किंवा नकली सिट्रीन घेऊ नका. त्याला धारण करत असताना मनात नकारात्मक विचार येऊ देऊ नका. हे सर्व उपाय कमीत कमी 21 दिवस सातत्याने करा. मग बघा तुमच्या आयुष्यात कसे बदल दिसायला लागतात. योग्य वेळी केलेला छोटासा उपाय मोठा बदल घडवू शकतो. म्हणून हे उपाय तुम्ही नक्की करा. अशा पद्धतीने गुरुदेवांचं राशी परिवर्तन तूळ राशीवर समजून घेण्यासाठी माहिती पुरेशी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन ऑन करा. कमेंटमध्ये जय ज्योतिष लिहायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे. त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.